नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे। त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या संदर्भात अमोल खताळ यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये शासकीय करांची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेतील त्यांची भागीदारी लपवल्याबाबत माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्यांची निवड रद्द व्हावी आणि त्यांना निवडून आल्याचे घोषित करावे अशी निवडणूक याचिका दाखल केली होती। त्या निवडणूक याचिकेच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक अर्ज दाखल केला होता की निवडणूक याचिका दाखल करण्यास कोणतेही दाव्याचे संयुक्तिक कारण नाही, त्यामुळे निवडणूक याचिका फेटाळून लावावी। परंतु तो अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता। त्या निकालाच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। ती विशेष अनुमती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता खाली औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका चालून त्याचा निकाल लागेल। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी होईल का? हो, आता खटल्याची पुढील सुनावणी निवडणूक याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरू राहील। सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं नक्की सांगितलं? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज त्यांना अशी आर्ग्युमेंट केली की जी काय कराची रक्कम आहे ती अत्यंत क्षुल्लक आहे आणि ह्या क्षुल्लक रकमेसाठी निवडणूक याचिका दाखल करून निवडणूक रद्द करणे हे अत्यंत चुकीचं होईल। ते सर्वोच्च न्यायालयाने आज मान्य केलेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की 1 रुपया जरी देणं असेल तरी ते सर्व शपथपत्रात दाखल करणे गरजेचे आहे असं सांगून त्यांनी निवडणूक विशेष अनुमती याचिका फेटाळून लावलेली आहे। खताळ यांना हा किती मोठा दणका आहे असं म्हणावं लागणार आहे, कारण युक्तिवाद आता तुमचे पुढचे सगळे औरंगाबाद खंडपीठामध्ये होणार आहे। बरोबर आहे, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत की ह्यांना कसं त्यांचे कराची थकबाकी लपवलेले आहे आणि त्यांचं जी भागीदारी संस्था होती ती कशी होती ह्या संदर्भात आम्ही तिथं उच्च न्यायालयामध्ये सर्व पुरावे दाखल करून निवडणूक याचिका ही जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्याचा निकाल लागल्यानंतर अमोल खताळ यांची निवड जी आहे आमदार म्हणून ती रद्द होऊ शकते। साधारणतः अपेक्षा काय आहे सर तुम्हाला? किती दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठातील जे प्रकरण आहे ते किती दिवसात मार्गी लागेल अशी तुम्हाला अपेक्षा? कायद्याप्रमाणे ते 6 महिन्यात मार्गी लागणं आवश्यक असतं, पण आम्ही जास्तीत जास्त लवकर ते त्याचा निकाल लावण्याचा आम्ही प्रयत्न करू। याच्यामध्ये हा मुद्दा आहे की नक्की किती देणी आहेत, काय कोणती संस्था आहे त्याचा उल्लेख केला नव्हता। अमोल खताळ यांचं नीलकमल भागीदारी संस्था एक म्हणून आहे आणि त्यांचं 2015मध्ये प्रोफेशनल टॅक्ससाठी त्यांना त्याची नोंदणी केली होती। 2015पासून निवडणूक शपथपत्र दाखल करण्यापर्यंत त्यांना त्याची जे प्रोफेशनल टॅक्स असतो ते भरला नव्हता आणि त्याची व्याज पण त्याचं बाकी होतं। असं जवळजवळ साधारणपणे 54,000ची थकबाकी आम्ही उच्च न्यायालयात दाखल केले। याच्यामध्ये की त्यांचं जवळजवळ 54,000ची थकबाकी आहे। तसेच नीलकमल भागीदारी संस्थेतले त्यांचे जे हितसंबंध होते ते त्यांना तिथं लपवलेले आहेत। नजर चुकीने झाला असं म्हणता येईल का त्यांना, किंवा काय ते दावे करू शकतात? नाही, नजर चुकीचा काही संबंधच नाही, कारण त्यांना स्वतः त्यांची संस्था जी आहे ते रजिस्टर केलेलं आहे। प्रोफेशनल टॅक्सला त्यांना स्वतः रजिस्टर केलेलं आहे आणि प्रत्येकाला प्रोफेशनल टॅक्स ही भरणे बंधनकारक असते, त्यांना माहीत होतं। त्यामुळे तर त्यांना तिथं त्यांचं प्रोफेशनल टॅक्ससाठी नोंदणी केली होती। धन्यवाद।